नमस्कार. पुष्पचार समत्व बुद्धीमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या पुष्पाला सुरुवात करायच्या अगोदर सांख्यशास्त्रातल्या एक दोन गोष्टींचा नमूद करतो, फॉलोअप करतो. सांख्यशास्त्र हे खूप पॉवरफुल आहे. कपिल मुनींनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं शास्त्र आजही तेवढंच लागू पडतं. तर या सांख्यशास्त्राचं जे चित्र आहे ते तुमच्या स्क्रीनवरती स्लाइडच्या रूपात तुम्हाला दिसतंय. तर त्याच्यात दाखवल्याप्रमाणे 10 इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आणि तन्मात्र आणि महाभूत अशी जी आपल्याला गोचर असतात, आपल्याला दिसतात, आपल्याला दृश्य होतात, ती नाशवंत आहेत. आणि आत्मा जो आहे तो विनाशी आहे, तो विनाशी नाही आहे, तो अमर आहे. आणि जे दिसतं ते नाशवंत आहे. आणि त्याचं गदिमांनी आपल्या सर्वांना जे आवडतं गाणं ते म्हणजे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, त्यातल्या एका कडव्यात त्याचं फार छान वर्णन केलंय. दिसे भासते ते ते सारे विश्व नाशवंत. तर हे नाशवंत जरी विश्व असलं, देह असला, तरी आत्मा जो आहे तो लंगडा आहे. आणि आत्म्याला मोक्षाप्रतीची जी वाट आहे ती या देहातूनच करावी लागते. तर असं हे एक पहिलं सांगितलं. आणि त्याचा जे आहे ते नाशवंत देह, तसंच आपल्याला सगळ्या ब्रह्मांडी पण तेच दिसतं. आता आमच्या समरमध्ये आम्ही मागं झाडं वगैरे लावतो, छान छोटी छोटी रोपं येतात. आणि मग काही महिन्यानंतर जेव्हा थंडी सुरू व्हायची वेळ होते तेव्हा सगळं उपटून काढून टाकून द्यायला लागतं, नाशवंत झाडं, आणि मग ती टाकून द्यावी लागतात. तर हे पिंडी ते ब्रह्मांडी हे सगळीकडे तसंच आहे. दुसरी एक गोष्ट सांख्ययोगातली नमूद करायची ती म्हणजे मागं जेव्हा वर्णन केलं तेव्हा आकाश हे शब्द फक्त एक त्याचा गुण आहे. वायू आहे ते शब्द आणि स्पर्श असं करत करत पृथ्वीमध्ये 5ही गुण येतात. आणि अशा रीतीने विश्वाची उभारणी होते. आणि जेव्हा विश्वाचा प्रलय होतो तेव्हा बरोबर ह्याच्या उलट्या दिशेने प्रवास होतो. म्हणजे पृथ्वी जलात, जल अग्नीत वगैरे असं करत करत सर्व पंचमहाभूत तन्मात्रात, आणि मग तन्मात्र ही महत म्हणजे बुद्धी, आणि बुद्धीतून प्रकृती, असं करत जगाचा प्रलय होतो. तर हा एक दुसरा भाग या सांख्ययोगातला नमूद करून आता समत्व बुद्धी पुष्पचारला सुरुवात करतो. पुष्प 3 मध्ये सांख्ययोग त्याचं वर्णन करताना सांख्ययोगाप्रमाणे युद्ध कर असं श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावून सांगितलं. आणि दुसरा अध्यायातल्या 38व्या श्लोकापासून म्हणजे सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ, म्हणजे सुख आणि दुःख, लाभ आणि हानी, जय आणि पराजय या सर्वांमध्ये स्थिर बुद्धी ठेवून समत्व बुद्धीने बघून कर्मबंध न होता कर्म कसे करावे ह्याचे वर्णन गीतेत या श्लोकापासून 38व्या श्लोकापासून सुरू करून निरनिराळ्या प्रकारे ते वर्णन करत करत शेवटच्या अध्यायापर्यंत तेच आलेलं आहे. तर हे जे कर्म आहे ते कर्म म्हणजे आपण सायन्समध्ये शिकलोय बघा, ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. म्हणजे आपण जे कर्म करतो त्याच्यातनं अरे म्हटलं की कार्य आलं, तर तो कार्य जो आहे तो इट्स ऑफ सेम फोर्स पॉवर आणि उलट्या दिशेने. तर असं असतं. तर ह्याचं आता आपण कुठलंही कर्म केलं की त्यातनं बंद होणं, म्हणजे कर्मबंध होणं हे नॅचरल आहे. ते कर्माचं नॅचरल त्याची टेंडन्सी आहे. तर हे कर्म बंध न होता कसं कर्म करत राहायचं ही जी युक्ती आहे ती कर्मयोगात शिकवलेली आहे. तर आता कर्मबंधाची आपल्या नेहमीच्या आयुष्यात येणारी उदाहरणं म्हणजे जसं की आपण रागाच्या भरात वेडं-वाकडं बोलून जातो. आय हॅड माय शेअर ऑफ इट. तसंच जर का कोणाबद्दल जर का आपण मत्सर करत असलो तर मत्सर वाटून त्या माणसाचं अहित करणं. अजून एक उदाहरण देऊ शकतो, म्हणजे लाच घेणं हे नॅचरल झालंय आजकाल. तर मग लाच घेणं हे वाईट कर्म केलंय
आणि मग ते कर्म केल्यानंतर पैसे मिळालेत, खिसा गरम झालाय, मग संध्याकाळी कुठल्या तरी बारमध्ये जाऊन एकतर त्या माणसाला कसं फसवलं, त्याचा कसा मामा केला, या आनंदाच्या ह्याच्यात दारू पिणं, किंवा थोडासा जर का चांगुलपणा राहिलाच असेल तर खूप वाईट वाटणं, आणि वाईट वाटलं तरी सुद्धा दारू पिणं. पिणे वालों को बहाना चाहिए. आणि मग एकदा दारू पोटात गेली की त्याच्यातनं जी निरनिराळी बांधिलकी करणारी कर्म होत राहतात, त्याचं तर वर्णन अजूनच खूप आहे. तर अशी ही कर्मबंधाची उदाहरणं आहेत. तर गीतेतला जो एक महत्वाचा कर्मयोगातलं जे स्तोत्र आहे ते म्हणजे योग कर्मसु कौशलम, म्हणजे कर्माचे ठाई स्वभावताच असणारं बंधत्व नाहीसे करण्याची आणि पापपुण्य न लागता कर्म करण्याची युक्ती म्हणजे कर्मयोग. तर निष्काम कर्मयोगाने अशाप्रमाणे आपण आयुष्य जगत राहतो आणि त्यातून मोक्षाप्रतीची जी वाट आहे ती शनै शनै आहे, म्हणजे ती हळूहळू जात राहते. इट्स अ लॉंग जर्नी. पण त्यातला चांगला भाग असा आहे, तो गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातल्या 40व्या श्लोकात सांगितलं आहे, तो म्हणजे न इह अभिक्रम नाशः अस्ति. म्हणजे हे जे कर्म आपण सुरू करतो त्यातनं जे आपण चांगलं मिळवतो त्याची वाटचाल पुढच्या जन्मात पण जाते. म्हणजे एकदा सुरू केलेलं कर्म आहे ते याच जन्मी न संपता त्याचे चांगले परिणाम, वाईट परिणाम हे पुढल्या जन्मात पण जातात. आणि दुसरा जो सिद्धांत या कर्मयोगातला आहे तो म्हणजे व्यवसायात्मिका बुद्धी, म्हणजे सारासार विचार करून योग्य अयोग्य ठरवण्याची जी बुद्धी आहे ती समत्व, इक्वानिमिटी ही असायला पाहिजे. म्हणजे सारासार विचार कसा करावा, तर त्याच्यात आपल्या शास्त्रांमध्ये राजहंसाचं उदाहरण दिलेलं आहे. नीर क्षीर विवेक. म्हणजे असं म्हणतात की राजहंसाला जर का कोणी भेसळ करून दुधात पाणी घालून दिलेलं असलं तर तो बरोबर त्यातलं दूधच घेईल, पाणी बाजूला ठेवेल. तर असा नीर क्षीर विवेक, चांगलं काय वाईट काय हे ठरवण्याची बुद्धी ही एकाग्र म्हणजे इंद्रियांमुळं इन्फ्लुअन्स न होणारी अशी ती बुद्धी ही असावी लागते. तर आता गीतेतल्या 47व्या श्लोकात जो खूप फेमस श्लोक आहे तो म्हणजे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर माते संगोस्व कर्मणी. ही कर्मयोगाची चतुसूत्री आहे. आणि मला तर वाटतं की सुखी आयुष्याचा हा मंत्र आहे. तर काय हा मंत्र आहे? पहिला भाग त्यातला आहे तो म्हणजे कर्मण्येवाधिकारस्ते. तुझा अधिकार, तुझ्या ताब्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त कर्म हा तुझ्या ताब्यातला आहे. मा फलेषु कदाचन. फळावरती तुझी इच्छा जरूर असेल, तुला वाटत असेल की मी हे केलं तर ते मिळावं वगैरे वगैरे, पण त्याच्यावरती तुझा अधिकार नाहीये, तो तुझ्या ताब्यातला नाहीये. आणि गीतेतल्या 18व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकात जसं म्हटलंय, दैवम चैवात्र पंचमम, म्हणजे दैव आहे तो 5वा हिस्सा आहे आणि तो बऱ्याच वेळा खूप काही ठरवून जातो. त्यातला जो पहिला भाग आहे तो महत्वाचा, तू तुझं कर्म कर. आणि मला तरी प्रांजळपणे असं वाटतं की बहुतेक वेळा या ठिकाणी आपण कमी पडतो. उद्या परीक्षा आहे तर खच्चून अभ्यास करायला पाहिजे, आणि तो फक्त आदल्या रात्री नव्हे तर गेले काही महिने बरेच अगोदर करत राहायला पाहिजे, हे आपण विसरून जातो. आपण आपल्या कामावरती काय कुशलतेने काम करत राहायला पाहिजे हे विसरतो आणि प्रमोशन न मिळाल्याचं दुःख करत बसतो. तर तसं न होता कर्तव्य काम हे 110% जीव ओतून पूर्ण कर, त्याच्या फळाची अपेक्षा ठेवू नको. आणि माझ्या कर्मामुळं काहीतरी असं मिळेल असा हवरेपणा ठेवून कर्म करू नको. ते तिसरं सूत्र आहे, कर्मफल हेतू मा भूः. म्हणजे कर्मफलाचा हेतू धरून, हवरेपणाचा हेतू धरून काम करत राहू नको. आणि असं सगळं असताना मग आता मी कशाला काहीच करू नये, असेल हरी तर देईल मला कुठून तरी, असं न म्हणता
कर्म मात्र करत राहा, आसक्ती सोडून समत्व बुद्धीने कर्म करत राहा, ते अकर्मणी संग मा असतु. म्हणजे कर्म न करण्याचा संग, म्हणजे त्याची आवड ही होऊ देऊ नको. अशी ही सुखी आयुष्याची चतुसूत्री गीतेतल्या 47व्या श्लोकात सांगितलेली आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूः मा ते संगोऽस्त्वकर्मणि. तर हा जो कर्मयोग आहे, आजच्या मॉडर्न मॅनेजमेंट स्टाईलमध्ये इज अँड इज नॉट असं स्लाईडमध्ये सांगण्याची फॅशन आहे. तर मला वाटलं की तसंच सांगावं. कर्मयोग इज नॉट निष्क्रियता, असं नक्कीच नाही आहे. कारण तुम्ही जर का गीतेतल्या बऱ्याच अध्यायात बघितलं तर ततो युद्धाय युज्यस्व, आणि हे काही लुटुपुटीचं युद्ध नाही आहे. हे इथं प्रत्यक्ष कौरवांसमोर उभं राहून त्यांना मारण्याचं युद्ध आहे. तर हे निष्क्रियतेचं नक्कीच लक्षण नाही आहे, आणि याच्यात राक्षसीपणा पण नाही आहे. कारण श्रीकृष्णाचा जो आग्रह आहे तो म्हणजे तू कर्मयोगी हो, तुझी बुद्धी स्थिर हो, इंद्रिय निग्रह हो, असा तो आग्रह धरून सांगतोय की असं असूनही तू युद्ध कर. त्यामुळे याच्यात राक्षसीपणा पण नाही आहे. सो व्हॉट इज कर्मयोग? कर्मयोग इज इंद्रिय निग्रह, म्हणजे इंद्रियांना काबूत, इंद्रियांना ताब्यात ठेवून, स्थिरबुद्धी ठेवून कर्तव्य करण्याचा मार्ग आहे. निष्काम कर्म करण्याची कर्मयोग ही युक्ती आहे. म्हणजे ज्याच्यामुळं कर्मबंध न लागता कर्म करत राहणं, ही जी युक्ती आहे, योग कर्मसु कौशलम, ते म्हणजे कर्मयोग आहे. तर आता या 2व्या अध्यायात शेवटच्या काही श्लोकांमध्ये स्थितप्रज्ञाचं वर्णन आलेलं आहे. आणि ते वाचलं ना की असं वाटतं की मे बी इट्स अन युटोपियन कॉन्सेप्ट, बट तरी सुद्धा जरा समजावून घेऊयात की त्यातलं पहिलं लक्षण आहे ते म्हणजे वासनारहित. कुठल्याही प्रकारच्या गोष्टीची इच्छा असणं ठीक आहे, पण ते अशा लेवलला वरती नेणं की जी वासना होईल ते न करता वासनारहित कर्म करत राहा. दुःखात ज्याला खेद नाही आणि सुखाची आसक्ती पण नाही, पण कर्म मात्र 110% आपले प्रयत्न ठेवून कर्तव्य करत असल्यासारखं पूर्ण करत राहणं, हे म्हणजे स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. आणि हे करत असताना ही जी इंद्रिय जी आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, आणि ही आपल्याला दांडगेपणाने बलात्कार केला असल्यासारखी निरनिळ्या दिशेला ओढून नेत असतात. तर त्या इंद्रियांना स्वाधीन होऊ नको, कारण जर का तू इंद्रियांना स्वाधीन झालास तर मग वासना निर्माण होते. वासना निर्माण झाली आणि ती जर का पूर्ण नाही झाली तर त्यातून क्रोध निर्माण होतो. क्रोधातून अविवेक, अविवेकातून स्मृतिभ्रम, स्मृतिभ्रमातून बुद्धिनाश, आणि बुद्धिनाश झाला की सर्वस्वी घात. तर अशी ती चेन रिॲक्शन आहे. त्यामुळे वासना ज्यातून तयार होतील त्या इंद्रियांना काबूत ठेव, ताब्यात ठेव. आणि याला त्यांनी उपमा श्रीकृष्णाने जी दिली आहे ती म्हणजे कासव जसे सगळे अवयव आतमध्ये घेऊन आखडून ठेवून आतमध्ये लपून ठेवतो, तशीच इंद्रिय तू काबूत आणून, ताब्यात आणून आपल्या आतमध्ये ठेवून दे. आता ही इंद्रिय ताब्यात ठेवण्यासाठी खूप छान छान उपाय आपल्या नेहमीच्या आयुष्यात प्रथेमध्ये आहेत. उदाहरणार्थ एकादशीचा उपवास, पण तो उपवास म्हणजे एकादशी आणि दुप्पट खाशी अशा प्रकारचा नको आहे. तो उपवास असा असायला पाहिजे की त्यातनं खरंच आपल्याला इंद्रियांवरती कंट्रोल होऊ शकेल. किंवा चातुर्मासात असं सांगितलेलं आहे की चातुर्मासात कांदा खाऊ नका, लसूण खाऊ नका, दारू पिऊ नका. म्हणजे ते 4 महिन्याचं कंट्रोल जो आहे इंद्रियांवरती
तो येण्याची सवय त्यातनं लागू शकते. असे बरेच निरनिराळे उपाय तुम्ही पण जर का विचार केला तर तुम्हालाही सुचतील, की ज्यामुळं तुम्ही तुमची इंद्रिय ही ताब्यात आणून स्थितबुद्धी, समत्व बुद्धीच्या दिशेने वाटचाल करू शकाल. मी म्हणलं, की ही युटोपियन कन्सेप्ट असं वाटू शकेल, आज समजा आज आपण ह्या लेव्हलला वरती आहोत इंद्रिय कंट्रोलमध्ये आणण्यासाठी. तर समजा अजून एका आठवड्यानंतर थोडीशी वरची लेव्हल गेली. असं जर का आपण थोडा-थोडा, शनै-शनै प्रवास जर का करत राहिलो, तर आयुष्याचं चांगलं कार्य होऊ शकेल. असं सांगून हे पुष्प पूर्ण करतो. श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे समत्वबुद्धी नाम चतुर्थ पुष्पम समाप्तम.